भाऊ जरांगे पाटील मराठा आरक्षणचे योद्धा एक डुबलं पटलंचं माणूस मराठी जरांगे भाऊ पाटील लाखांची फौज घेऊन मराठी माणसासाठी आरक्षणासाठी लढते ते एक मराठा लाख मराठा असं त्यांनी लाखोनी मोर्चा काढलं। सोलापूर जिल्ह्यात त्यांचं भाषण होतं, जरांगे पाटलांचे भाषण होतं। जरांगे पाटला सगळं इकडं गर्दी तिकडं गर्दी, इकडं सगळे लाखांची मराठांची फौज, एक मराठा लाख एक सामान्य माणूस, एक सामान्य कार्यकर्ता जरांगे भाऊ पाटील, न कुठला भाव खाटा ना कुठलंही करता एक लाखांची फौज घेऊन जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मागणी करते ती लढते ती कोणासाठी मराठ्यांच्या शिक्षणासाठी, गोरगरिबा मराठा, हिकल्ला मराठा, टिक्कल्ला मराठा, एक लाख मराठा, एक मराठा, 100 मराठा जरांगे पाटील मराठी समाजासाठी लढते ते मरते दम तक लढते ते। जरांगे भाऊ पाटीलचे आज एक सामान्य कार्यकर्ता सांगदेव भाऊ जाधव जरांगे पाटलाचं भाषण करते। संपूर्ण महाराष्ट्रात जरांगे पाटील भाऊ काढले ते शिवबानंतर त्यांनी लोकशाही राजा झाले ती शिवबाचा छावा आले ती छावा जन्माला मराठी माणसांसाठी लढणारे, मराठी माणसांसाठी मदत करणे। त्यांनी मोर्चामध्ये गर्दी किती, त्यांच्या सभेला गर्दी किती, लाखांनी फौज त्यांच्या सभेला इकडं गर्दी तिकडं गर्दी, एका मंत्र्याच्या सभेला पण इतके महाराष्ट्रातले राज्याचे मुख्यमंत्री उपोषण सोहळा येतो, देवेंद्र फडणवीस येतो, रावसाहेब दानवे येतो, त्यांचं उपोषण सोडायला लाखोनी मंत्री येते ती लाखोनी येते। पहिली बार म्हणतो एक दुबलं पटलं साधणी मराठा आरक्षणचा योद्धा भाऊ मनोज जरांगे पाटीलनं महाराष्ट्रात नवीन काहीतरी निर्माण करून लावलं। एक सांगदेव भाऊ जाधव एक सामान्य कार्यकर्ता एक जरांगे भाऊ पाटलाचं भाषण के संपूर्ण महाराष्ट्र जरांगे भाऊ पाटील जरांगे भाऊ पाटील जरांगे भाऊ पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे पीछे खड़े हैं असे एक महाराष्ट्रात जरांगे भाऊ पाटील गाजले ती। आणि जरांगे भाऊ पाटलाचं मी भाषण करतोय। जरांगे भाऊ पाटील एक जळगावचं आहे ते एक सराटी गावातले एक सामान्य कुटुंबात जन्म आले, एक मराठ्यांमध्ये त्यांनी जन्म घेतला। पण लोकांना काय माहिती होतं एवढा मोठा आरक्षण योद्धा होईल म्हणून महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या मातीसाठी आज संपूर्ण त्या माणसाला महाराष्ट्र ओळखतोय। त्यांनी लाखांचे मराठा घेऊन मुंबईमध्ये इतका मोठा मोर्चा होता, ती मोर्चा बघूनच त्या सभेतनं त्या रॅलीतनी स्वतः मी सगळ्यात समोर होतो। सांगदेव भाऊ जाधव इंटरनॅशनल युट्यूबरचे गाजलेले संपूर्ण महाराष्ट्रातले पृथ्वीवरनी राज करणारे हे मनोज जरांगे भाऊ पाटलाचं भाषण करतो। ही पैशासाठी नाही, एक फॉन फॅलंगी वाढवायसाठी नाही, इतकी सबत गर्दी सगळीकडे गर्दी उभा आहे जागा नव्हता। आणि मनोज जरांगे